प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वासाचा सेतू म्हणजे महसूल समाधान शिबिर. आमदार राजू खरेंचं वक्तव्य. मोहोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचं आमदार राजू खरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. सामान्य जनतेला शासकीय सेवा एकाच ठिकाणी जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात या हेतूनं मोहोळ तालुका महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं शानदार उद्घाटन आमदार राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झालं. या उपक्रमामुळे नागरिकांची विविध कामांसाठी होणारी पायपीट थांबली. प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारात पोहोचल्यात. कार्यक्रमाचा प्रारंभ आमदार राजू खरे यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी श्री सचिन इतापे होते. व्यासपीठावर तहसीलदार सचिन मुळीक, गट शिक्षणाधिकारी अविचल महाडिक, दुय्यम निबंधक श्री गोरे, नायब तहसीलदार श्री संदेश भोसले, नायब तहसीलदार श्री सुधाकर दाहिंजे, पोलीस निरीक्षक श्री बाजीराव पवार, तालुका कृषी अधिकारी श्री हर्षद निगाडे, पंचायत समितीचे गटनेते श्री संजीव खिलारे, माजी सरपंच हाजी बिलाल भाई शेख, नगरसेवक श्री सत्यवान देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एकाच छताखाली विविध सेवांचा लाभ. मोहोळ मंडळातील नागरिकांनी लाभार्थ्यांसाठी या शिबिरात विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने खालील सेवा देण्यात आल्या: महसूल विभाग, ऑनलाईन फेरफार वाटप आणि 7/12 उतार्यांचं थेट वितरण. कल्याणकारी योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या मंजूर आदेशांचं वाटप व बांधकाम कामगार कार्डाचं वितरण. प्रशासकीय सेवा, नवीन मतदार नोंदणी, एक खिडकी योजना आणि विविध प्रकारचे शासकीय दाखले. मार्गदर्शन, ई मोजणी आणि जनगणनेसंदर्भात नागरिकांना सविस्तर तांत्रिक माहिती देण्यात आली. जनतेला शासकीय सेवा मिळवण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. महसूल विभागानं राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होतोय. अचूक नियोजन आणि मेहनत. सदर शिबिराचं नियोजन मोहोळ महसूल विभागानं अत्यंत नेटकं केलं होतं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार सुधाकर दाहिंजे, निवासी नायब तहसीलदार संदेश भोसले, मंडल अधिकारी सोमनाथ जाधव, प्रकाश दळवी, ग्राम महसूल अधिकारी विक्रम पाटोळे यांच्यासह सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलं. मोहोळ तालुक्यातील हजारो नागरिकांनी या शिबिराला भेट देऊन आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घेतला. प्रशासनाच्या या लोकाभिमुख भूमिकेबद्दल सर्वसामान्य जनतेनं समाधान व्यक्त केलंय. हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शिबिर होते आणि हे शिबिर महाराजांना कुठलाही गालबोट लागता कामा नये. जो शासनाचा उद्देश आहे त्या उद्देशाची अंमलबजावणी झाली पाहिजे. ग्रामीण भागामधून आलेल्या आता ही ज्या पद्धतीची मी नावं घेतली याच्या बाबतीमध्ये वारंवार तहसीलदारांना मला फोन करावा लागतो, प्रांत साहेबांना मला फोन करावा लागतो आणि मग आपलं धोरण इतकं शासनाचं चांगलं आहे. महसूल मंत्र्यांबरोबर ज्या ज्या वेळेला बिलं आली त्या बिलावरती बोलत असताना वाळूचं धोरण असेल, गीतापे साहेब पाण्यात रस्त्याचं धोरण असेल, तर प्रत्येक धोरणावरती विधिमंडळामध्ये आम्ही महसूल मंत्र्यांना काही सूचना केल्या. गाव खेड्यामध्ये कोणत्या अडचणी. महसूल मंत्री हे मंत्रिमंडळाचे सगळ्यात सुपरफास्ट मंत्री. मी एकदा सभागृहामध्ये त्यांना बोललो होतो की पी.टी. उषा जी देशासाठी खेळाडू होती तिच्यापेक्षाही सुपरफास्ट म्हणून बावनकुळे साहेब तुमचा उल्लेख केला पाहिजे म्हणलं. तर ज्या पद्धतीनं त्यांनी बिलं आणली, मंत्रिमंडळातले सर्वात जास्त महसूल मंत्री म्हणून त्यांचा नाव लौकिक घेतला पाहिजे. इतकी बिलं गेल्या 16 महिन्याच्या अधिवेशनामध्ये जी अधिवेशनं झाली, गीतापे साहेब सर्वात जास्त बिलं आणून ती बिलं मंजूर करून त्याच्यामध्ये महसूल खात्यामध्ये काही बदल झाला पाहिजे असं पोटतिडकीनं काम करणारा या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय आपल्या बावनकुळे साहेब आहेत. आम्ही काही सूचना केल्या आमदार म्हणून ते लिहून घेतात आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून त्या पद्धतीने बिलं पास करतात. आम्ही बी आमदार म्हणून सर्वानुमते पूर्ण 288 आमदाराच्या वतीने ती बिलं मंजूर करतो. बांधवांनो, आज हा कार्यक्रम झाल्यानंतर ना मला 5-6 लग्न असल्यामुळं इतर साहेब मी आपली रजा देतो. परंतु आपल्या सर्वे आपण या
भागाचे उपविभागीय अधिकारी आहात आणि हे जे धोरण आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हे समाधान शिबिर आयोजित केले आणि ह्याचा जो उद्देश आहे ते उद्देश सफल झाला पाहिजे. ग्रामीण भागामधून आलेली माझी मायबाप जनता यांच्या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे. विशेष करून तहसील कचेरीमध्ये असणारे नायब तहसीलदार असतील, बाकी सगळे अधिकारी, या सर्व अधिकाऱ्यांना, कृषीचे अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकारी आहेत, तुमचे शिक्षण अधिकारी आहेत, हे सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की या लोकांचे हेलपाटे हे तहसील कचेरीमध्ये कमी झाले पाहिजे. लक्षात ठेवा, एकदा आला त्याचा दोनदा आला, नंतर त्याचं काम मार्गी लागलं पाहिजे. तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आपण शिबिर आयोजित केले ते शिबिर सफल झालं अशी भावना या बसलेल्या उपस्थितीत सर्व मोहच्या मायबाप जनतेच्या मनामध्ये आली पाहिजे. त्यांच्या चक्रा कमी झाल्या पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला लाख रुपये, 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2.5 लाख रुपये पगार आहे. शासन आपल्याला पगारही देतो आणि मग आपण शासनाचा पगार घेतल्यानंतर नाही या लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपण 10 वाजता आला की संध्याकाळी 6 वाजता, 5:30, 6 वाजता जातात. परंतु इथं कसं आहे, वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की मोहोळच्या तहसील कचेरीमध्ये 12 वाजेपर्यंत अधिकारी हजर नसतात, कर्मचारी हजर नसतात. याच्यामध्ये कुठेतरी बदल करा. विशेष करून मी सचिन मोहोळ यांना सांगतो, एक नियमावली तयार करा. मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणल्यानंतर ज्या वेळेला त्या बातम्या आम्ही वाचतो त्यावेळेला आम्हाला वाईट वाटतं. कदाचित पत्रकारांनी बातमी दिली, त्याची दखल घ्या, त्याची चौकशी करा आणि आपले लोक वेळेवरती कामाला येतात का नाही त्याची शहानिशा करा. येत नसेल तर त्यांना समज द्या की शासन आपल्याला लाखो रुपयाचा पगार देतं आणि तो जो पगार तुम्हाला मिळतो ही मायबाप जनता बसलेली आहे. त्यांच्या करातून जी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होती त्या रकमेतून तुमच्या सगळ्यांचा कर्मचाऱ्यांचा पगार होतो. त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना विशेष करून मी सूचना करतो की आपल्या ग्रामीण भागातल्या आलेल्या लोकांना तातडीने शासनाने एवढं मोठं शिबिर आयोजित केलेलं आहे, त्याचा लाभ आपल्याला अनेक लोकांना आता मिळणार आहे. पण ज्याही लोकांनी आपल्याकडे पुन्हा अर्ज केलेले असतील त्याही लोकांचे अर्ज आल्यानंतर तातडीनं कसं त्यांना प्रमाणपत्र मिळतील, त्याचा ह्या योजनेचा लाभ कसा होईल याकडे जास्त लक्ष केंद्रित करा. फक्त तहसीलदार सचिन मोहित यांच्यावरती सोपवून आपल्याला चालणार नाही, इतर साहेबांवर सोपवून चालणार नाही. एक टीम वर्क म्हणून आपल्याला काम करावं लागेल. लक्षात ठेवा, शेवटी आम्ही फोन करतो तहसीलदारांना, तहसीलदार खालच्या स्टाफला बोलवून घेतात, हे काम मार्गी लावा. आम्ही फोन करतो येतात साहेबांना, लोकप्रतिनिधी या तालुक्याचा आमदार म्हणून ते खालच्या लोकांना बोलून घेतात, हे काम मार्गी लावा. आमच्या कामाची दखल, आम्ही केलेल्या सूचनेची दखल तहसीलदार पण ताबडतोब घेतात, कलेक्टर घेतात. परंतु जो स्टाफ आहे, तुम्ही जी एक टीम वर्क आहे, ही टीम जोरात फास्ट पळली पाहिजे. तुम्ही जितके फास्ट पळणार तेवढा हा तालुका फास्ट पळणार आहे, तेवढी ह्या लोकांची कामं फास्ट पळणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे आमदार म्हणून मला अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांचंही सहकार्य आमदार म्हणून मला मिळालं तर निश्चितपणानं हा मोहोळ तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा बदल हा झाल्याशिवाय राहणार नाही. आज चांगला दिवस आहे, मला पुढे 5-6 लग्नासाठी जायचं आहे. इतर साहेब मी आपली रजा घेतो. पुढील कार्यक्रमाला एखादं जे ट्रॅक्टरचं जे आहे निगडे त्याची चावी मात्र मी तिथून जाता जाता देतो. तालुक्यातली जी जनता आली त्या जनतेलाही आनंदानं आज सांगावं असं वाटतंय की माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी कालच रात्री इतर साहेब या मोहोळ शहरासाठी नगर विकास खात्यातून 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि इतका चांगल्या पद्धतीचा हा निधी मंजूर झाला की जो 65 जो नॅशनल हायवे आपला 65 नंबर आहे, पूर्वी तो 9 नंबर होता.
आता त्याला 65 नंबर पडला. तर 65 नंबर हायवेपासून ते नागनाथ महाराजांच्या मंदिरापर्यंत जवळजवळ त्या रस्त्यासाठी 6 करोड रुपये मी नगरविकास खात्यातून शिंदे साहेबांकडून मंजूर करून घेतले. या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय कैलासवासी शहाजीराव पाटील साहेब यांच्या नावानं एक नाट्यगृह होतं. त्याची दुर्दशा अत्यंत खराब झालेली होती. केतन साहेब शहाजीराव पाटलांचं योगदान या तालुक्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, ते या मोहोळ तालुक्याचे आमदार झाले, 15 वर्ष आमदार होते आणि ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीही होते केतन साहेब. आणि म्हणून त्यांच्या नावाचं एक सांस्कृतिक भवन या मोहोळ शहरामध्ये एक तुंगार व्हावं म्हणून त्याच्यासाठी 4 कोटी रुपये हे आपण काल एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजूर केले. रस्त्यासाठी 6 कोटी आणि शहाजीराव पाटील साहेबांच्या नावानं जे सांस्कृतिक भवन आपण आज उभारतोय, जिथं कला व क्रीडा या सर्व कलाकारांना ते उपलब्ध होईल, या शहराला एक उपलब्ध होईल असं एक सांस्कृतिक भवन, त्यासाठी 4 कोटी असा एकूण 10 कोटी रुपयाचा निधी हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नगरविकास खात्यातून मंजूर केला. त्याचे शासनादेश काल आले आणि मला खराच आज आनंद होतो की या मोहोळ शहर एक विकसित मोहोळ शहर म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उदयास आणायचं. आपल्या सगळ्यांची उपस्थिती, सर्व मोहोळ तालुक्यातून आलेली मायबाप जनता, शासनाची सर्व अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्यांची मी रजा घेऊन पुढच्या कार्यक्रमाला निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.